ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। अजित पवार यांनी पुरंदर दौरा रद्द केलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मुंबईमध्ये जमवाजमव सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मुंबईला निघालेत। पक्षाची बैठक असल्याचा आमदारांना निरोप मिळाल्याचं समजतंय। मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार हे पुण्यामध्ये असताना मुंबईमध्ये बैठक कशी काय असा सवालही उपस्थित केला गेलाय। शरद पवार यांच्या अपरोक्ष मुंबईत बैठक बोलावण्यात आलेली आहे का अशी ही चर्चा सुरू आहे। पिंपरीचे आमदार अण्णा बनसोड हे मुंबईत बैठकीसाठी निघालेले आहेत। पक्षाच्या बैठकीला सगळे आमदार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी गोड बातमीची वाट पाहत असल्याचं म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आमदार कोणत्या गोड बातमीच्या प्रतीक्षेत आहेत असा प्रश्न देखील या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय। तर मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना पक्षाच्या कामासाठी मुंबईला बोलवलेले। आता मी मुंबईला निघालेलो आहे। तुमच्यासोबत इतरही आमदार असणार आहेत का काय? सर्वच आमदार येतील आता ना, सर्वांना निमंत्रित केलेलं आहे। परंतु जी काय आता नवीन घडामोड होईल असं सांगितलं जात आहे, दादा स्वतः नॉट रिचेबल आहेत, नक्की काय होतंय पक्षामध्ये, काय चाललंय? अजून तरी काहीच नाही तसं, आणि जर समजलं तर तुम्हाला सांगेनच। आनंदाची गोष्ट। पण काय एकंदरीत नवीन काही घडामोड आहे पक्षामध्ये, नवीन स्थापनेविषयी काही शक्यता नाही? खरं तर आता गेल्यानंतरच तिथे माहिती पडेल आपल्याला। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, एकीकडे पक्षाची बैठक आहे मुंबईमध्ये असं सांगितलं गेलंय आमदारांना, तसे निरोप गेलेले आहेत। मात्र शरद पवार पुण्यात आहेत, पक्षाची कोणती बैठक मुंबईत होती असा प्रश्न देखील उपस्थित केला गेलाय। गोविंद, नेमकं काय चाललंय, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी चिंचवडकडे पाहिलं जात आहे आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की पुणे असेल किंवा बारामती असेल, इथे जे आजूबाजूचे सगळे आमदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत, त्यांच्यासह एक बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार जे आहेत अण्णा बनसोडे त्यांनी आपल्याला दिली। आणि तातडीने, म्हणजे कुठलेही आता सध्या अधिवेशन सुरू नाहीये असं असताना तातडीने आपल्याला पक्षाच्या कामासाठी बोलवण्यात आल्याचंही अण्णा बनसोडे म्हणाले। त्यामुळे नक्कीच काहीतरी घडामोडीला वेग आलेला आहे असं म्हणता येईल। परंतु काय होतंय पुढे हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे। अजित पवारांनी दौरे रद्द केलेले आहेत, ते नॉट रिचेबल मागच्याही आठवड्यात झाले होते आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला नक्कीच उधाण आहे। राष्ट्रवादीतील जे पदाधिकारी आहेत त्यांनाही काहीतरी कानोसा लागलेला आहे। मी काही पदाधिकाऱ्यांशी बोललो, पण नक्की काय होतंय हे सांगितलं जात नाही। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्याला वेग आल्याचं दिसत आहे। खास करून या सगळ्यांच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळे आता जर बघितलं तर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे हे आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत। संध्याकाळपर्यंत नक्की त्यांच्या बैठकी कोणता विषय चर्चेला घेतला जाईल याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि त्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास तरी एवढं म्हणता येईल की आमदार अण्णा बनसोडेच आणि त्याचबरोबर पुणे पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी जे आहेत ते मुंबईकडे रवाना झाले अशी माहिती जी आहे ते खुद्द अण्णा बनसोडे यांनी दिली। आणि आनंदाची गोष्ट जर असेल तर तुम्हाला लवकरच कळवू असं त्यांनी स्वतः सांगितल्यामुळे काहीतरी नक्की घडामोड महत्वाची घडणार आहे। पुन्हा एकदा नक्की ही आनंदाची बातमी, गोड बातमी नेमकी काय आहे ज्याचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार करतायत, याचीच उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे। गोविंद, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल, आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत। मात्र देशभरामध्ये सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहतायत आणि या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना सुरुवात झाल्याचं समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यातल्या महाविकास आघाडीची अडचण होऊ नये यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट फोडण्याच्या अनुषंगानं भाजपनं हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी या रणनीतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांसोबत चाचपणी केल्याचं देखील सांगितलं जात आहे। फुटलेल्या आमदारांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामावून घेता येईल का, त्यांना सत्तेतला वाटा कशा प्रकारे देता येईल याची चाचपणी झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। नागपूरमधल्या सभेनंतर अजित पवारांनी आज पुण्यातल्या सासवडमधले सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केलेत। अचानक हे कार्यक्रम त्यांनी रद्द केल्यानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित राहणार होते। विशेष म्हणजे या मेळाव्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे हजर राहणार आहेत।
अजित पवार कुठेही जाणार नाहीत, ते राष्ट्रवादीमध्येच राहतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. तर अजित पवार भाजपमध्ये आल्यास महायुती भक्कम होईल असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय. अजितदादा पवार हे काल नागपुरातल्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी आले. अजित पवार हे काल व्यासपीठावरती होते. अजित पवार हे काल आमच्याबरोबर त्यांचा चांगला संवाद होता. काल रात्री नागपुरातून मुंबईला येताना अजित पवार हे आमच्याच विमानामध्ये, मी, उद्धव ठाकरे साहेब, स्वतः अजितदादा पवार, विनायक राऊत, अरविंद सावंत, आमचे सगळे सहकारी आम्ही एकत्र होतो. त्यात अजितदादा सुद्धा होते. आणि मला अजिबात वाटत नाही की अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून वेगळ्या दिशेनं जातील, असं मला एकंदरीत त्यांच्याशी चर्चा करताना मला वाटलं नाही. शिवसेना, RPI आणि मित्रपक्ष अशी आमची आता महायुती महाराष्ट्रामध्ये आहे. ही महायुती अधिक भक्कम करायसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. याच्यामध्ये जर आणखीन कोण येणार असेल आणि ती महायुती अजून भक्कम होणार असेल, कारण आमचं आत्ताचं टार्गेट 200+ आहे विधानसभेला 2024ला, ते 250, 250कडं जायसाठी जर कुणी मदत करणार असेल, कुणी आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करणार असेल, महायुतीमध्ये आणखीन कोणाची भर पडून ती महायुती मोठी होणार असेल, तर आम्ही स्वागतच करू त्या गोष्टीचं. तुम्ही हा प्रश्न दादाला का नाही विचारला? ताई, अशा घडामोडी काय सुरू आहेत का राज्यात, असं वाटतंय का? माझ्या माहितीप्रमाणे मला तरी काही माहिती नसते आणि ह्याची 2 कारणं आहेत. एक तर मी गॉसिप करत नाही, मला गॉसिपला वेळच मिळत नाही, कारण मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खूप जबाबदारी असतात. त्यामुळे मला गॉसिपसाठी एक तर वेळ मिळत नाही आणि मी वास्तवतेमध्ये जगते. आय लिव्ह द मोमेंट. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी. राज्याच्या राजकारणामध्ये वेगानं घडामोडी घडतायत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आज त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केले, तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीचा दिल्ली दौरा केलेला आहे. त्यापाठोपाठ आशिष शेलार हे देखील दिल्ली दौऱ्यावर येणार असल्यानं आता राजकीय वर्तुळात आणखीन चर्चांना उधाण आलेलं आहे. अजित पवार 35 ते 40 आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात ऊत आलाय. आणि यावर प्रश्न केले असता चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार यांच्याबद्दल काहीही माहिती नसल्याचं सांगून यावर बोलणं टाळण्याचा प्रयत्न करतायत. एकंदरीतच बावनकुळे आणि शेलार यांच्या दिल्लीवारीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे. अजितदादाबद्दल मला काही माहिती नाही. शेवटी त्यांच्या प्रतिष्ठेवर किंवा त्यांच्या भूमिकेवर मी काही प्रश्नचिन्ह उभं करणे हे काही योग्य नाही. मला अजितदादा संदर्भाने कुठली माहिती नाही. केवळ प्रशासकीय कारणास्तव दिल्लीमध्ये आलो आहे. 5 वाजता देशाचे ऊर्जा मंत्री RK सिंगजी यांच्याकडे NTPC मौदा जे नागपूरमध्ये NTPC प्रकल्प आहे त्या संदर्भाने काही प्रश्न आहेत, त्या संदर्भाने आलो आहे. आणि मला वाटतं आशिषजी मुंबई, दिल्ली आणि दिल्लीवरून बेंगलोर असे निघाले आहेत. त्यामुळं काहीतरी गल्लत होतो आहे की आम्ही कुठल्या राजकीय कामाकरता आलो आहे. यानंतरची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज. पुणे महानगरपालिकेसमोर सदाभाऊ खोत यांचं आंदोलन सुरू आहे. पालिका अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याचा टेम्पो जप्त केल्यामुळे सदाभाऊ खोत आक्रमक झालेले आहेत. सदाभाऊ चक्क पालिकेच्या इमारतीसमोर कांदा विकायला बसले. 10 रुपये किलो या दरानं कांद्याची विक्री ते करतायत. सदाभाऊ खोत यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या पुण्यामध्ये सुरू आहे. सदाभाऊ खोत चक्क कांदे विकायला बसल्याचं हे अनोख्या पद्धतीचं आंदोलन सदाभाऊ खोत यांनी केल्याचं दिसतंय. पुणे पालिकेसमोर सदाभाऊ खोत यांनी हे अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे. एका शेतकऱ्याचा कांद्याचा टेम्पो जप्त केल्यामुळे सदाभाऊ खोत यांनी आक्रमक होत हे आंदोलन केलंय. तुम्हाला मी सांगतो, डोक्यांना महत्व आलंय सध्या. 51 खुळी एका बाजूला आहेत आणि 49 शानी एका बाजूला आहेत. तर राजा खुळ्यांचा बनतो, कारण डोकी 51 आहेत. त्यामुळं पुरस्कार असो, पदं असो, ही डोक्यावर मिळते. ती डोक्यात काय आहे ह्याच्यावर अजिबात मिळत नाही. त्यामुळं आता
मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचना ही 227 वरच कायम राहणार आहे. शिंदे सरकारच्या निर्णयावर अखेर कोर्टानं देखील शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि या निर्णयानंतर ठाकरेंना मोठा दणका बसलाय. कोर्टानं या संदर्भातील राजू पेडणेकर यांची याचिका फेटाळून लावलेली आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड संख्या ही 227 वरनं 236 करण्यात आलेली होती. मात्र राज्यातल्या सत्ता परिवर्तनानंतर शिंदे फडणवीस सरकारनं पुन्हा एकदा ही संख्या 227 केली होती. या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटाकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. यावर हायकोर्टानं निकाल देताना ठाकरे गटाला मोठा दणका देत मुंबई पालिकेतील प्रभाग रचना 227च कायम राहणार असल्याचा महत्त्वाचा निकाल दिलाय. उष्माघातामुळे 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तसंच उष्माघातामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची कामोठे इथल्या रुग्णालयात जात या श्री सेवकांच्या तब्येतीची विचारपूस देखील राज ठाकरेंनी केलेली आहे. प्रशासनानं जर योग्य नियोजन केलं असतं तर श्री सदस्यांचे मृत्यू टळले असते असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय. हा कार्यक्रम भर उन्हात न घेता संध्याकाळी देखील करता आला असता हे प्रशासनाला का कळलं नाही असा सवालही त्यांनी केलाय. सकाळी या गोष्टी करायची काही आवश्यकता नव्हती. सध्या सर्वच ठिकाणी सगळंच वातावरण उन्हाने तापलेलं आहे आणि अशा वेळेला सकाळी इतक्या लोकांना तुम्ही बोलवायचं तर ही गोष्ट अप्पासाहेबांना तिथे तुम्ही महाराष्ट्र भूषण ज्यावेळेला तुम्ही दिलं त्यावेळेला राजभवनावरती बोलवून देता आलं असतं. त्या सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या. इतक्या काही गोष्टी इतक्या लोकांना बोलवून करायची आवश्यकता नव्हती आत्ताच्या दिवसात नव्हती. पण ती झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. काही कोणी कसं कोणाला जबाबदार धरणार काही कळत नाही. परंतु मला असं वाटतं की सकाळी न करता संध्याकाळी जर झालं असता कार्यक्रम हा प्रसंग टाळता आला असता. सरकारनं कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अक्षम्य बेपर्वाई दाखवली. श्री सदस्यांपेक्षा राजकीय नेत्यांची सुविधा पाहिली गेली असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. श्री सेवकांसाठी प्रशासनाकडून योग्य तयारी ठेवण्यात आलेली नव्हती. तसंच हा कार्यक्रम संध्याकाळी ठेवायला हवा होता. या कार्यक्रमाचं नियोजन योग्य झालेलं नाही अशा शब्दात राऊतांनी खरडपट्टी काढलेली आहे. तर विरोधक राजकीय आकसापोटी आरोप करत असून कार्यक्रमस्थळी कोणताही भेदभाव करण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईंनी दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा भर उन्हात कार्यक्रमाला हजर होते असा बचाव देखील त्यांनी केलाय. सरकारी कार्यक्रम आहे. सरकारनं या तळपत्या उन्हामध्ये लोकांना बोलवलं. सरकारकडे तज्ज्ञ असतात, एक्सपर्ट असतात, अनुभवी लोक असतात. त्यांना समजायला हवं की हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे, कधी संपला पाहिजे, कधी सुरू व्हायला पाहिजे, किती लांबवायचा. पण सरकारनं फक्त त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे इतके बळी गेले असं मला म्हणावंसं वाटतं. की आम्ही चांगलं नियोजन केलं होतं. खूप लोकांना त्रास झाला पण त्याला त्या त्रासातनं मदत देऊन बरं करायचं काम सुद्धा काल आम्ही केलंय. दुर्दैवानं 10-1 लोकांना त्याच्यामध्ये निधन झालं, त्याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे. परंतु आम्ही आमच्या बाजूनं जी उपाययोजना, जी खबरदारी, जी प्रिकॉशन घ्यायची होती ती नक्की घेतली होती. कुठेही असा भेदभाव की येणाऱ्या गेस्टसाठी, पाहुण्यांसाठी सगळं लक्ष दिलं आणि समोरच्या लोकांकडे लक्ष दिलं नाही असं बिलकुल नाही. आम्ही 3-4 मंत्री आम्ही त्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये होतो. हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता, थोडी उन्हं उतरल्यावर, तर हे सगळं दुर्घटना आहे ती कदाचित टळली असती. पण गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी कडक उन्हात हा कार्यक्रम झाला. सगळे VIP छपराखाली होते आणि अप्पासाहेबांचे भक्त श्रीसेवक हे तळपता उन्हात यातना झाला, जो त्रास झाला, त्यातून जो मृत्यू झाला तो दुःखद आहे. अशा प्रकारच्या घटना देशामध्ये वारंवार घडल्यात, त्यातून बोध घ्यायला पाहिजे होता. कार्यक्रमाच्या 2 ते 3 दिवस अगोदरपासून अचानक क्लायमेट चेंज झालं, अचानक उष्णतेचं प्रमाण वाढलं आणि उष्णता वाढल्यामुळं अशा पद्धतीचा उन्हाचा त्रास काही स्त्री सेवकांना या ठिकाणी झाला. पण बऱ्याच लोकांना हा त्रास झाला. पण तिथं असणारे प्राथमिक उपचार हे आपण लगेच देऊ शकलो
अनेक लोकांना आपण तिथून सरकारी ॲम्ब्युलन्समधनं आपण दवाखान्यामध्ये शिफ्ट केलं, तिथं उपचार देऊन लोक बरे होऊन घरी गेले. पण एक 8 ते 10 लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात झाल्यामुळं दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. महाराष्ट्र सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला, तर महाराष्ट्र सरकारच्या ज्या खात्यानं, सांस्कृतिक खात्यानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याची मोठी जबाबदारी होती. आज जर एवढे लाखो लोक इथं येतात तर त्या लोकांना पाणी असेल, सावली असेल, या सगळ्या गोष्टी देण्याची जबाबदारी होती. कोणी बोलत नाही, परंतु मी स्पष्टपणे म्हणेल की सांस्कृतिक खात्याच्या आयोजकावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. श्री सरस्यांच्या मृत्यूमुळे श्री परिवारावर शोककळा पसरली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराबाहेर असलेली फुलांची आरास काढण्यात आलेली आहे. घरासमोरची रांगोळी देखील पुसली गेली आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे पोलीस यंत्रणा मात्र सतर्क झालेली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारींच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबाबत ट्विट केलेलं आहे. आपल्या ट्विटमध्ये अमित शहा म्हणतायत, काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघातानं प्राण गमावलेल्या श्री सरस्यांच्या जाण्यानं माझं मन जड झालंय. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत म्हटलंय. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रायगडमधल्या कोरलई गावातील तथाकथित बंगल्यांची पाहणी केली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या मालकीच्या तथाकथित 19 बंगल्यांबाबत सोमय्यांनी आरोप केलाय. या बंगल्यांची पाहणी केल्यानंतर सोमय्या मुंबईला परतले. ग्रामस्थांच्या विरोधामुळे त्यांनी कोरलई गावची भेट टाळलेली आहे. आणि उद्धव ठाकरेंनी मे 2020 मध्ये जे निवडणूक शपथपत्रात लिहिलं, माझ्या बायकोची फक्त जमीन आहे, बंगले नाही आहे. आणि नोव्हेंबर 2020 मध्ये रश्मी ठाकरेंनी पुन्हा एकदा या 19 बंगल्याची घरपट्टी भरली. म्हणजे माझा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे खोटे आहे की रश्मी ठाकरे खोटं बोलतायत, की दोघे नवरा बायको पती पत्नी मिळून बनवाबनवी करतात, ही तोप तर द्यावाच लागणार. रायगड जिल्ह्यातल्या कोरलई गावातील कथित 19 बंगल्यांप्रकरणी गुन्हा दाखल होऊन माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आलेली होती. यावर सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे असून तक्रार खोटी असल्याचा खुलासा मिसाळ यांनी केलाय. तर सोमय्यांच्या विरोधात कोरलईतील महिला ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. कोरलई इथे येणाऱ्या सोमय्यांना जाब विचारण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. ते पहिले आम्हाला बंगले कुठे आहेत ते दाखवा, 19 बंगल्यांची आम्हाला जागा दाखवा कुठे आहे ते, आणि त्यांनी जागा दाखवून द्यावी आम्हाला. आमच्या 2 वर्ष जर गावाची बदनामी केली जाते तर त्यांनी दाखवावं आम्हाला. आमच्या माहितीत बंगले कुठे दिसत नाही. आम्ही पाहणी केली, बंगले बघायला गेलो, आम्हाला बंगले कुठेच दिसलेले नाही आहेत. तर किरीट सोमय्यांनी येऊन आम्हाला बंगले दाखवावे आणि त्यांनी श्रीपंथी मिळवण्यासाठी जर वारंवार इथे येऊन आमच्या गावाला त्रास देत असतील, लोकांना त्रास देत असतील, तर आमच्या महिला त्यांना सोडणार नाही. आमच्या गावाची बदनामी आम्ही सहन करणार नाही. आणि आज आमच्या गावात पाणी नाही, पाण्यासाठी आमचे साहेब हे करतात रात्रंदिवस. 2 दिवस ते आतमध्ये ठेवले आणि जेलमधून सुटून परत रात्री पाण्यासाठी गेलेत. पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते. हे एवढा त्रास कशासाठी देता तुम्ही? आमच्या गावाची बदनामी का करता? आम्ही अजिबात सहन करणार नाही महिला. राज्याच्या राजकारणात पुढचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या 15 दिवसात 2 मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या भाकितामुळे राज्यामध्ये सत्तांतराच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. तर त्यातच सत्ताधारी हे अजित पवार यांच्यासाठी पायघड्या टाकत असल्यानं स्फोटाचं केंद्रबिंदू दादा तर नाहीत ना, असा प्रश्न देखील आता विचारला जातोय. 15 दिवसात 2 बॉम्बस्फोट. ते माझं म्हणणं की मी पण सांगितले 15 दिवस थांबा, 2 बॉम्बस्फोट होणारच आहेत. नव्या राजकारणाची नांदी. 15 दिवसामध्ये बरंच मोठं राजकारण महाराष्ट्रामध्ये होईल, तेव्हा आपण 15 दिवसाची वाट पाहूया. कोण घडवणार राजकीय स्फोट?
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय बॉम्बस्फोटाचं भाकीत वर्तवल्यानं राजकारण पुन्हा तापलंय. राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कधीही येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वेगवान राजकीय घडामोडी घडतील आणि सत्तेच्या सारीपाटावर नवा खेळ सुरू होईल अशी शक्यता राजकीय नेते बोलून दाखवतायत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या राजकीय स्फोटाचा आवाज राज्यभरात पोहोचलाय. 2 ठिकाणी मोठा बॉम्ब स्फोट होईल एवढं सरकार मुंबई का दिल्ली दोन्हीकडे ते आता देशामध्ये होईल ते नाही, कुठं पण होईल ते सरकार नाही बदलणार सांगत. आहे का? कुठलं महाराष्ट्रात सांगितलं ना. ते माझं म्हणणं आहे की मी पण सांगितले 15 दिवस थांबा, 2 बॉम्बस्फोट होणारच आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी 15 दिवस धीर धरा असा सल्ला पुण्यात बोलताना दिला. तर तिकडे जालन्यामध्ये खासदार गजानन कीर्तीकर यांनी अजित पवार यांचं स्वागत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर ज्या बॉम्बस्फोटाविषयी बोलतायत तो हाच तर नव्हे ना अशी चर्चा सुरू झाली आहे. पाहुयात गजानन कीर्तीकर नेमकं काय म्हणाले होते. आमची भूमिका काय असणार? आमचा काही विरोध त्याला काय असू शकत नाही. विरोध करण्याचा एखादा समजा जर राष्ट्रवादीपासून अजित पवारसारखा जर नेता काही आमदारांना घेऊन जर बाहेर पडत असतील तर त्याचं आम्ही स्वागत करू. राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय घडामोडी वेगानं घडतायत. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी नवा धमाका केलाय. त्यामुळे खरंच पुढच्या 15 दिवसात काय घडतं याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती संभाजीनगरमधल्या धुळे राष्ट्रीय महामार्गावर आडूळ शिवारात एका माल वाहतूक ट्रकनं अचानक पेट घेतल्याची घटना घडलेली आहे. छत्रपती संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकनं दुपारी 2च्या दरम्यान पेट घेतला. ट्रकनं पेट घेतल्याचं लक्षात येताच ट्रक चालक बाहेर पडला. ट्रक चालकाच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचलेला आहे. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी चांदवडमधली आहे. विहीर मंजूर होऊन देखील सरपंच सही करत नाही अशी फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आलेली होती आणि याचा राग मनात धरून सरपंचांनी पोस्ट टाकणाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. सरपंच आणि त्याचे साथीदार मारहाण करताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेत. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झालाय. चांदवडच्या खडक ओझर इथली ही घटना आहे. हा सगळा मारहाणीचा प्रकार इथल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. विहीर मंजूर होऊन सुद्धा सरपंच सही करत नाही अशी फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्याला सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी राग मनात धरून मारहाण केलेली आहे. या मारहाणीचं हे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे. आणि आता बातमी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची. जिल्हा परिषदेच्या नेहरू शासकीय वसतिगृहात 2 आठवड्यांपासून पाण्याची सोय नसल्यानं विद्यार्थ्यांनी आंघोळ केली नाही. शेवटी संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बादली घेऊन आणि टॉवेल गुंडाळून जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन केलं. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा यावेळेला निषेध करण्यात आला. वसतिगृह ते जिल्हा परिषदेमधलं अंतर विद्यार्थ्यांनी घोषणा देत कापलं. विद्यार्थ्यांनी बादली आणि टॉवेल आणि झाडू हातात घेत आंदोलन केलं. प्रशासनानं पाण्याचा प्रश्न न मिटवल्यास जिल्हा परिषदेसमोर आंघोळ करणार असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलंय. की गेले 15 दिवस विद्यार्थ्यांना पिण्याकरिता वसतिगृहात पाणी उपलब्ध नाही आहे. अक्षरशः विद्यार्थ्यांना पाण्यासाठी फिरावं लागत आहे. अशा कडक उन्हामध्ये, ज्या उन्हामध्ये माणूस 1 तासभरही पाण्याशिवाय राहू शकत नाही, अशा काळामध्ये विद्यार्थी 15 दिवस झाले गेले पाण्याशिवाय राहत आहेत आणि ही परिस्थिती यांना लक्षात येत नाही आहे. त्यामुळं आज आम्ही इथे आलेलो आहोत. शिक्षण विभाग, बांधकाम विभाग आणि प्रशासनाशी कोणतीही पूर्वकल्पना चर्चा न करता त्यांनी मोर्चा आणला होता. या मोर्चाला सामोरे जाताना आम्ही प्रशासनानं मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता सूचित केलेलं आहे. तात्काळ आजच्या आजच 4 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून पाण्याची सोय करून द्यावीत अशा सक्त सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. जे कोणी दोषी कर्मचारी असतील किंवा ज्यांनी सांगून डिले केला आहे
त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई आजच करण्याबाबत मान्य मुख्य कार्यकारित्यांनी निर्देश दिलेले आहेत. कोल्हापुरामध्ये पाणी टंचाईचं सावट असताना कर्नाटकनं पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे पाण्याची मागणी केली आहे. 6 TMC पाण्याची मागणी कन्नडिगांनी केलेली आहे. कर्नाटकच्या या मागणीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध दर्शवलाय. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना सध्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे हे पाणी सोडू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील दिला गेलाय. उपसाबंदी ऑलरेडी सरकारने केलेली आहे, त्याच्या विरोधात आंदोलनं चालू आहेत. आत्ताच उपसाबंदी आहे, मग भविष्य काळात जर हेच पाणी संपलं तर मग आम्हालाच पाणी पुरणार नाही. त्यामुळं इथलं पाणी सोडू नये अशा पद्धतीची भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमची आहे. त्यामुळं पाणी सोडू नये या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आणि जर का चुकून पाणी सोडलं तर आमचा तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही उग्र आंदोलन करू असा गर्भित इशारा आम्ही या निमित्तानं देतो. धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकवर पाणी कपातीचं संकट आता गडद झालेलं आहे. अल निनोमुळे यंदाचा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवल्यानंतर पाणी कपातीचं हे संकट आणखीनच गडद झालंय. हवामानाची ही भविष्यातली स्थिती लक्षात घेत पालिकेनं 1 मे पासून शहरात आठवड्यातून 1 दिवस पाणी कपातीचा विचार सुरू केलाय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 50% पाणी साठा आहे. शहराची रोजची गरज 540 MLD इतकी आहे. नाशिकमधल्या गंगापूर धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. नाशिकसह मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणामध्ये केवळ 50% पाणीसाठा शिल्लक राहिलाय आणि त्यामुळे आता या 50% पाणीसाठ्यामध्ये देखील फेरनियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून प्राप्त झाल्या. अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते. पावसाचं प्रमाण कमी असू शकतं आणि त्याचमुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या पाण्याचं फेरनियोजन करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार आता नाशिक महानगरपालिका क्षेत्राबरोबरच सिंचनाच्या पाण्यामध्ये देखील कपात करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत केवळ 50% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गत वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा समाधानकारक असला तरी अल निनोच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपामध्ये जर संकट उद्भवलं तर आता वाचवलेलं पाणी पुढे उपयोगात येऊ शकतं. या अनुषंगाने आता पाणी कपातीचा निर्णय ओढावला जाऊ शकतो. त्यामुळे नाशिककरांवरती देखील या पाणी कपातीचं संकट गडद झालंय. मात्र पुढच्या वर्षीच्या नियोजनासाठी ही पाणी कपात होणं आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यातील नांदेड ते घुरखेडा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं गाव घुरखेडा गाव हे नांदेड गावात स्थलांतरित झालेलं होतं. याबाबत न्यूज 18 लोकमतनं या समस्येकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी न्यूज 18 लोकमतच्या वृत्ताची दखल घेत रस्त्याच्या कामाला स्वखर्चानं सुरुवात केली आहे. न्यूज 18 लोकमतची ही बातमी दिल्यानंतर त्याची दखल श्री चंद्रशेखर अत्तरे यांनी घेतली असून त्यांनी स्वखर्चाने रस्त्याच्या आजूबाजूला असलेले जे झाडं झुडपं आहेत हे काढण्यास JCB पाठवून सुरुवात करून दिलेली आहे. न्यूज 18 लोकमतचे आणि चंद्रशेखर दादा अत्तरे यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने लोकमत चॅनलने त्या रस्त्यावरती जाऊन शेतकऱ्यांची भेट घेऊन स्वतः दखल घेतली. त्यानुसार किंवा शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे, गुराढोरांचे तर इतके प्रचंड प्रमाणात हाल होते की 1-1, 1.5 फूस गाऱ्यामध्ये गुरंढोरं फसून बैलगाडी चालत होती. तर या अनुषंगाने हा रस्त्याचे काम झालं पाहिजे एवढं मला वाटतं व ते आम्ही करून दाखवू, पूर्ण करून देऊ. कोल्हापूरमध्ये शनिवारी झालेल्या जोरदार गारपिटीचे परिणाम आता समोर येऊ लागलेले आहेत. भल्या मोठ्या गारांचा खच शेतात आढळतोय. एखाद्या बर्फाची लादी जशी असावी अशा पद्धतीनं या गारा पडल्याचं स्पष्टपणे दिसतंय. करवीर तालुक्यातल्या कुडित्रे परिसरात अशा भल्या मोठ्या गारा आढळल्यात. मुसळधार पावसासह झालेल्या गारपिटीमुळे भाजीपाला, मका आणि ऊस या पिकांचं मोठं नुकसान झालंय. कृषी विभागाकडून या पिकांचे पंचनामे सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीटही झालेली आहे। यामुळे पाचगणी शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला। गेल्या 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे। महाबळेश्वर, पाचगणी, वाई पश्चिम, जावळी, सातारा, कोरेगाव, माणखटाव तालुक्यात गारपीट झालेली आहे। पाचगणी परिसरात पडलेल्या पावसामुळे टेबललँड आणि पाचगणीच्या मार्केट परिसरात व्यापाऱ्यांची आणि पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली। या पावसामुळे महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती। सलग 3 दिवस पडत असलेल्या या पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्याला गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं चांगलं झोडपून काढलं। या अवकाळी पावसामध्ये शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं। यानंतर जिल्ह्यातल्या मालेगाव, सटाणा, नांदगाव, येवल्यासह इतर भागातील शेकडो हेक्टर पिकं नष्ट झालेली आहेत। मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा नुकसानाची पाहणी केली आहे। सोबतच शेतकऱ्यांना धीर देत नुकसान भरपाईचं आश्वासन दिलंय। पण अजून तरी शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडलेलं नाही। नेते येऊन नुकसानाची पाहणी करून जातात, पण हे फक्त अवकाळी पर्यटन आहे का आणि प्रत्यक्ष मदत नक्की केव्हा मिळणार असा संतप्त सवाल नाशिकमधले शेतकरी विचारतायत। आज आमच्या समस्त नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर झालेला आहे। अनेक वेळा प्रशासनाने दिलेले वादे आणि प्रतिदावे, पण अजूनही आम्हाला कुठलीही नुकसान भरपाई आली नाही आणि रोज पाऊस हा शेतकऱ्यांच्या नशिबी लिहिलेला आहे। आजही तमाम शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे, पण कुठलाही अधिकारी येतो, बघतो, जातो, अजून आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत अशी मिळालेली नाही। पण नेते मुख्यमंत्र्यापासून सर्व नेते ते येऊन गेले, आश्वासनं दिली, आम्हाला आश्वासनं दिली, आमची नोंदही झाली, पण त्याच्यात अजून आमच्या पदरी एकही रुपया आलेला नाही। मी माझं स्वतःचं स्टेटमेंट देऊ शकतो त्याच्यासाठी। मागणी आमची त्वरित आहे की काय करायचं। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आणि शेतकऱ्यांनी काय करायचं आता। रोज पाऊस पडतो आहे, पण झालेले नुकसान हे भरून कसं निघणार। पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या पोंबर्डी गावाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचलं होतं। गेल्या काही दिवसांपासून बदलत असलेल्या वातावरणाचा पिकांना जबर फटका बसलाय। अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजाच्या चिंतेत आता भर पडलेली आहे। रत्नागिरीतल्या दापोलीला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। गेले काही दिवस जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि आज अचानक दापोली आणि मंडणगड तालुक्यात पावसानं हजेरी लावली। या पावसाचा आंबा आणि काजू पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये फी भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या 15 शाळांना नोटिसा बजावलेल्या आहेत। काही शाळा रिपोर्ट कार्ड ठेवतायत, विद्यार्थ्यांना वर्गात जायला मनाई करतायत किंवा त्यांचं शिक्षण थांबवण्याचे वेगवेगळे मार्ग वापरत असल्याच्या तक्रारी आयोगाला पालकांकडून मिळालेल्या होत्या। शाळांनी रोखून ठेवलेली गुणपत्रिका किंवा इतर शैक्षणिक कागदपत्र तातडीनं त्यांच्या ताब्यात द्यावीत असे आदेश आयोगानं शाळांना दिलेले आहेत। आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर इथं जावयानं केलेल्या मारहाणीत सासूचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। लताबाई नागोराव खिल्लारे असं मयत सासूचं नाव आहे। जावई अजय सोनुळे हा सासूरवाडीतच राहतो। प्लॉटसाठी पैसे मागण्यावरनं जावयानं पत्नीसह भाची आणि सासूला मारहाण केली आहे। या मारहाणीत सासूच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानं तिचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि भाचीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यानंतरची बातमी नाशिकमधली। रविवार कारंजा इथल्या प्रसिद्ध चांदीचा गणपतीचं दागिने चोरण्याच्या उद्देशानं आलेल्या चोरट्याच्या हल्ल्यात वॉचमन गंभीर जखमी झालाय। गणपतीच्या अंगावरील चांदीचे दागिने चोरून पोबारा करणाऱ्या चोरट्याला सरकारवाडा पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे। पहाटे 3-3:30च्या दरम्यान मंदिरात शिरलेल्या चोरानं लोखंडी रॉडनं वॉचमन
हाके यांच्या डोक्यात वार केले आणि त्यानंतर मूर्तीवरील 300 ग्रॅम दागिने ओढून पोबारा केला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे. उत्तर प्रदेशमधल्या अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधला हा धक्कादायक प्रकार आहे. 65 वर्षीय सफदर अली हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले होते. त्यांच्या नेहमीच्या रस्त्यानं ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठातनं फेरफटका मारत असताना अचानक त्यांच्यावर काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये यात्रोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या बैलगाडा घाटामध्ये अनेक थरार पाहायला मिळत असतात. असाच एक गमतीशीर थरार पाहायला मिळालाय आंबेगाव तालुक्यातील अवसरीमध्ये. बैलगाडा घाटामध्ये शर्यतीची बारी सुटली आणि बैलजोडी घाटातनं सुसाट धावत थेट आपल्या ट्रकमध्ये जाऊन बसली. थेट ट्रकमध्ये बैलगाडी जाऊन बसल्याचा हा थरार मोबाईलमध्ये कैद झालाय. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात दावडी इथल्या भैरवनाथ महाराज उत्सव पार पडला आणि या यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या बैलगाडा स्पर्धेमध्ये जवळपास 250 गाडा मालकांनी आपले गाडे या शर्यतीत पळवले. हिंद केसरी म्हणून ओळख असलेल्या या घाटात 1 नंबर फायनलचा मान संभाजी आबा घारे यांच्या गाड्यानं पटकावला. विजयानंतर बैलगाडा शौकीनांनी मोठा जल्लोष केला. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.